नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 मधील 2013 ते 19 प्रश्नपत्रिका विश्लेषण आपण पाहणार आहोत। यामध्ये मागील परीक्षामध्ये जे प्रश्न विचारले जातात त्याचं स्पष्टीकरण किंवा उत्तर अशा या पद्धतीची माहिती आपण या लेक्चरमध्ये घेऊया। आज आपण पेपर क्रमांक 1 मधील परिसर अभ्यास पुनर्परीक्षा 2016 या परीक्षेबद्दल परिसर अभ्यास यामध्ये आलेले 30 प्रश्न याबद्दलचे विश्लेषण आणि प्रश्न आपण पाहणार आहोत। वनस्पतीची वृद्धी संलग्न हालचाल खालील पर्यायातील कोणती? निशिगंधाचे फूल रात्री उमलतं, रॉड्रेस ही वनस्पती कीटक खाते, तेरडा या वनस्पतीत योग्य वेळ येताच फळ फुटते व त्याच्या बिया सर्वत्र पसरतात, खिडकीतील रोप प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करतं। उत्तर आहे खिडकीतील रोप प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करतं। कमळाचं फूल सकाळी उगवतं तर निशिगंधाचं फूल रात्री उमलतं। कीटकाला स्पर्श होताच ड्रॉसेरा या कीटकभक्षी वनस्पतीच्या पानावरील तुटके आतल्या बाजूला वळतात व कीटकाला घेरतात। तेरडा या वनस्पतीत योग्य वेळ येताच फळ फुटते व बिया सर्वत्र पसरतात। कचऱ्यातील पदार्थांच्या निसर्गात विघटनासाठी लागणारा सर्वसाधारण कालावधी लक्षात घेता योग्य उतरता क्रम खालील पर्यायातील कोणता? थर्माकोल, प्लास्टिक, चामडी बूट, लाकूड। थर्माकोल, प्लास्टिक, लाकूड, चामडी बूट। प्लास्टिक, थर्माकोल, लाकूड, चामडी बूट। प्लास्टिक, थर्माकोल, चामडी बूट, लाकूड। उत्तर आहे थर्माकोल, प्लास्टिक, चामडी बूट आणि लाकूड। विद्यार्थी मित्रांनो, त्याचं विघटन जर आपण पाहिलं, जसं आपण केळीचं जर साल असेल तर 3 ते 4 आठवड्यामध्ये विघटन होतं, त्याची पिशवी 1 महिन्यामध्ये, कपड्याच्या चिंध्या 5 महिन्यांमध्ये, लोकरीचे पायमोजे 1 वर्षामध्ये, लाकूड हे 10 ते 15 वर्षांमध्ये, चामड्याचा बूट 30 ते 50 वर्षांमध्ये, दस्ताचे डबे 50 ते 100 वर्षांमध्ये, ॲल्युमिनियमचे डबे 200 ते 250 वर्ष, प्लास्टिकची पिशवी ही 10 लाख वर्ष आणि थर्माकोल हे अनंत काळपर्यंत टिकतं। खालीलपैकी योग्य विधाने कोणती? उच्च तापमानावर हिरा तापविल्यास त्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो। शुद्ध कार्बनवर दाब देऊन तो उच्च तापमानाला तापविल्यास कृत्रिम हिरा तयार होतो। फक्त अ, फक्त ब, दोन्हीही अ व ब, अ व ब दोन्हीही नाही। उत्तर आहे दोन्ही अ व ब। मौल्यवान खडा व काच कापण्यासाठी हिरा वापरतात। ग्राफाइटचा वापर इलेक्ट्रोड्स व कार्बन कांड्या बनवण्यासाठी वापरतात, तसेच वंगण व सिस्पेन्सिलमध्ये देखील त्याचा वापर करतात। पाण्याचा गुणधर्म असलेला पर्याय खालीलपैकी कोणता? खाऱ्या पाण्यात पोहण्यापेक्षा गोड्या पाण्यात पोहणं सोपं असतं। जगातील पाणी गोड नसून खारे असतं। पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजनचे संयुग नसून ते मिश्रण आहे। पाण्याचे तापमान 4 अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापल्यास, पाण्याचे तापमान 4 अंश पेक्षा कमी झाल्यास त्याचे आकारमान वाढतं। उत्तर आहे पाण्याचे तापमान 4 अंश पेक्षा कमी झाल्यास त्याचे आकारमान वाढतं। सूर्य, पृथ्वी, अणुकेंद्रक डॅश डॅश, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन। उत्तर आहे इलेक्ट्रॉन। वनस्पती कोणता पदार्थ मानवाला उपयुक्त आहे? रॅपॅडाइज, कॅल्शियम ऑक्झलेट, चंदनाचे तेल, तिळाचे तेल। उत्तर आहे 3 आणि 4 म्हणजे चंदनाचं तेलही आणि जीवजन्माचा जरायुज या पद्धतीत प्राण्यात खालील पर्यायापैकी कोणती बाब आढळत नाही? हे प्राणी आसपासच्या पर्यावरणाशी अनुकूलित झालेले असतात। हा अतिशय उत्क्रांत व उष्ण रक्तकारी प्राण्यांचा गट आहे। म्हणूनच तयार झाल्यानंतर त्याच्यावर एक संरक्षक कवच तयार होते। पूर्ण वाढ झाल्यानंतर अपत्य गर्भाशयातून बाहेर येते। उत्तर आहे युग्मनज तयार झाल्यानंतर त्याच्यावर एक संरक्षक कवच तयार होतं। त्याच्यावर एक संरक्षक कवच तयार होते। पूर्ण वाढ झाल्यानंतर अपत्य गर्भाशयातून बाहेर येते। उत्तर आहे युग्मनज तयार झाल्यानंतर त्याच्यावर एक संरक्षक कवच तयार होतं। अंड्यातून जन्माला येणारे अंडज, बाळांना किंवा पिलांना जन्म देणारे जरायुज, शीतरक्ताचे प्राणी सरडा, कासव, पाल, मगर, धामण, अजगर, प्राणी
मानव, वटवाघळे, देवमासा, कुत्रा, गाय. भारताचे पक्षी पोपट, घुबड आणि घार. चिपको आंदोलन चळवळ याचं प्रमुख वैशिष्ट्य खालील पर्यायातील कोणतं? झाडांना आलिंगन देऊन झाडे वाचवण्याची चळवळ, जंगल सफाई करून प्रदूषण मुक्त करण्याची चळवळ, चंबळच्या खोऱ्यात पाण्यासाठी हाती घेतलेली मोहीम, धरणग्रस्त विस्थापित पुनर्वसनासाठी केलेलं आंदोलन. उत्तर आहे आलिंगन देऊन झाडे वाचवण्याची चळवळ. दूध अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो? श्राव्यातील ध्वनी, पाश्चरायझेशन पद्धत, कॅरमेलायझेशन. फक्त ब व क, फक्त अ व ब, फक्त अ ब क, तिन्ही अ ब क. उत्तर आहे फक्त अ व ब. त्यापैकी योग्य विधान कोणतं? आपल्या विचाराच्या नियंत्रणामुळे प्रतिक्षिप्त क्रिया घडतात. काही विचार न करता केलेली कृती म्हणजे ऐच्छिक क्रिया होय. प्रतिक्षिप्त क्रिया या अनैच्छिक क्रिया नसतात. अनैच्छिक क्रिया ह्या प्रतिक्षिप्त क्रिया असतात. उत्तर आहे प्रतिक्षिप्त क्रिया या अनैच्छिक क्रिया नसतात. ऊर्ध्वपातन पद्धती खालील पर्यायापैकी कोठे उपयुक्त ठरते? मिठागरातील मिठाच्या पाण्यापासून मीठ मिळवणं, खनिज तेलापासून पेट्रोल मिळवणं, एखाद्या द्रावणातून द्राव्य आणि द्रावक वेगळं करणं, भिन्न भिन्न पदार्थाच्या उत्कलनांकात उल्लेखनीय फरक नसल्यास ते मिश्रणातून वेगळं करणं. उत्तर आहे खनिज तेलापासून पेट्रोल मिळवणं. म्हणजे एखाद्या द्रवात जर अनेक पदार्थ विरघळले असतील तर ते वेगळं करण्यासाठी प्रभावी ऊर्ध्वपातन उपयोगी ठरतं. जसातील मिठाच्या पाण्यापासून मीठ मिळवण्यासाठी बाष्पीभवन केलं जातं. ऊर्ध्वपातनामध्ये जर पाहिलं तर हायड्रोक्लोरिक आम्ल आणि सोडियम हायड्रोक्लोरसह रासायनिक अभिक्रियेमध्ये सोडियम क्लोराईड हा क्षार मिळतो. यासाठी ऊर्ध्वपातन पद्धत वापरली जाते. अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. देवमासा शीतरक्षाचा, कारण देवमासा शीत रक्ताचा प्राणी आहे. परिणाम सभोवतालच्या तापमानानुसार देवमासा शरीराचं तापमान बदलतो. फक्त फक्त ब, दोन्हीही अ व ब, अ व ब दोन्हीही अयोग्य. उत्तर आहे फक्त ब. तापमानानुसार देवमासा हा शरीराचं तापमान बदलतो. जसं आपण मागेही पाहिलं की अंड्यातून जन्माला येणारे अंडज, बाळांना किंवा पिलांना जन्म देणारे जरायुज, शीत रक्ताचे प्राणी सरडा, कासव, पाल, मगर आणि धामण. प्राण्यांमध्ये मानव, वटवाघळे, देवमासा, कुत्रा आणि गाय. उष्ण रक्ताच्या पक्ष्यांमध्ये पोपट, घुबड आणि घार आहे. विद्युत दिव्यामध्ये आर्गॉन व नायट्रोजन सारख्या वायूचं मिश्रण का भरलेलं असतं? ते उत्प्रेरक असतात म्हणून ठरते. ते उष्णता ऊर्जेचं प्रकाश ऊर्जेत रूपांतर करण्यास मदत करते. त्यामुळं त्यामध्ये आर्गॉन व नायट्रोजन सारख्या वायूंचे मिश्रण का भरलेले असते? ते उत्प्रेरक म्हणून उपयोगी ठरते. ते उष्णता ऊर्जेचे प्रकाश ऊर्जेत रूपांतर करण्यास मदत करते. त्यामुळे ऑक्सिडायझेशन ही क्रिया घडून येते. त्यामुळे दिव्यातील कुंडलाचे आयुष्य वाढते. उत्तर आहे त्यामुळे दिव्यातील कुंडलाचे आयुष्य वाढते. योग्य विधाने कोणती? ब्रोमीन हा अधातू आहे. सर्वसाधारणपणे अधातू स्थायू किंवा वायू अवस्थेत असतात. ब्रोमीन द्रव अवस्थेत आढळतो. ब्रोमीन हा धातू आहे. फक्त अ व ब, फक्त क व ड, फक्त अ ब क, फक्त ब क ड. उत्तर आहे फक्त अ ब क. धातूच्या गुणधर्मामध्ये जर पाहिलं तर तन्यता ही सोने चांदी याच्यामध्ये सर्वात अधिक आहे. उष्णता व वाहकामध्ये सोने चांदी सर्वात चांगलं उष्णता वाहक आहे. सिसे आणि पारा हे कमी उष्णता वाहक आहे. राजधातू हा प्लॅटिनियम व सोने यांच्यावर हवा, पाणी, आम्ल, उष्णता यांच्यावर कोणताच परिणाम होत नाही. इयत्ता 4थीतील परिसर अभ्यास या विषयात कोणत्या घटकाची मांडणी चिकित्सक वृत्तीने निर्माण करण्याच्या दृष्टीने केलेली आहे? त्याचा काटकसरीने वापर करण्याचे महत्त्व व पद्धती, पाण्याचे वितरण,
पाण्याचे गुणधर्म व विद्राव्यता. पाणी साठवण्याची पद्धत. उत्तर आहे पाण्याचे गुणधर्म व विद्राव्यता. खालीलपैकी औद्योगिक क्रांतीचे वैशिष्ट्य असणारा योग्य विधानांची संख्या किती? औद्योगिक क्रांतीची सुरुवात पोलाद व्यवसायापासून झाली. औद्योगिक क्रांतीची सुरुवात अमेरिकेनंतर जर्मनी व फ्रान्समध्ये झाली. औद्योगिक क्रांतीमुळे जनतेची क्रयशक्ती वाढली. आशिया खंडात औद्योगिक क्रांती प्रथम चीनमध्ये झाली. 3, 1, 4, 2. उत्तर आहे 1. औद्योगिक क्रांतीची सुरुवात पोलाद व्यवसायापासून झाली. औद्योगिक क्रांतीची सुरुवात इंग्लंडमध्ये. औद्योगिक क्रांतीची सुरुवात ही पोलाद व्यवसायापासून झाली. या औद्योगिक क्रांती ही इंग्लंडमध्ये आणि या क्रांतीमुळे जनतेची क्रयशक्ती कमी झाली आणि आशिया खंडात औद्योगिक क्रांती ही पहिल्यांदा जपानमध्ये आली. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायातील कोणती? सार्वजनिक पाणवठे अस्पृश्यांना खुलं करण्याचं विधेयक संमत करून घेतलं. देवदासी प्रथेविरुद्ध चळवळ सुरू केली. बहुजन समाजातील स्त्रियांसाठी सुधारणेची चळवळ सुरू केली. डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना केली. उत्तर आहे सार्वजनिक पाणवठे व अस्पृश्यांना खुली करण्याचं विधेयक हे संमत करून घेतलं. खरं तर अस्पृश्यांना खुले करण्याचं विधेयक बाबासाहेब बोले यांनी करून घेतलं होतं. व्यक्ती आणि संबंधित संस्था व संघटना यांची योग्य जोडी दर्शवणारा पर्याय कोणता? एका बाजूला क्रांतिसिंह नाना पाटील, बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, मोतीलाल नेहरू. फॉरवर्ड पक्ष, गदर संघटना, राष्ट्रसेवा दल, मजदूर संघटना आणि स्वराज्य पक्ष. योग्य पर्याय हा क्रांतिसिंह नाना पाटील हे राष्ट्रसेवा दल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वराज्य मजूर पक्ष, सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड पक्ष आणि मोतीलाल नेहरूंनी स्वराज्य पक्ष. आझाद हिंद सेनेचे कोणते ब्रीद वाक्य होते? संरक्षण, स्वराज्य, एकात्मता, सत्यमेव जयते, विश्वास, एकता आणि बलिदान, वंदे मातरम. उत्तर आहे विश्वास, एकता आणि बलिदान. न पाहता माणसाची योग्यता पाहून शिवरायांनी स्वराज्यात नोकरीस ठेवलेले व्यक्तींचे खालील पर्यायातील कोणते उदाहरण अयोग्य ठरेल? आरमार दलातील अधिकारी सिद्दी मिस्त्री, पायदळातील प्रमुख सेनानी सिद्दी मसूद, सैन्यातील सरदार सिद्दी हिलाल, विश्वासू सेवक सिद्दी इब्राहिम. उत्तर आहे पायदळातील प्रमुख सेनानी सिद्दी मसूद. आरमार दलामधले जे अधिकारी आहेत तर ते सिद्दी मिस्त्री, दौलत खान, मायनाक भंडारी. पायदळामध्ये प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते. सैन्यामधले सरदार सिद्दी हिलाल. अफजल खानाच्या भेटीच्या वेळी विश्वासू सेवक सिद्दी इब्राहिम. शिवरायांचा वकील काझी हैदर. खालील पैकी योग्य विधाने कोणती? छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये बुद्धभूषण हा राजनीतीपर ग्रंथ लिहिला. फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा असा राज्य व्यवहार कोश शिवरायांनी तयार केला. फक्त अ, फक्त ब, फक्त अ व ब दोन्ही योग्य, अ व ब दोन्ही अयोग्य. उत्तर आहे अ व ब दोन्हीही योग्य. भारतीय राष्ट्रध्वजाचे खालील पर्यायातील कोणते वैशिष्ट्य आहे? पांढरा रंग समतेचे प्रतीक आहे. हिरवा रंग कृषी प्रधानतेचे प्रतीक आहे. अशोक चक्र धर्मनिरपेक्षतेचं प्रती आहे. अशोक चक्र धर्मनिरपेक्षतेचं प्रतीक आहे. केशरी रंग त्यागाचं प्रतीक आहे. उत्तर आहे केशरी रंग त्यागाचं प्रतीक आहे. तसं राष्ट्रध्वजामध्ये 3 रंग आहेत. केशरी रंग हा त्याग व शौर्याचं प्रतीक आहे. पांढरा रंग हा शांततेचा संदेश देतो. हिरवा रंग हा समृद्धतेचे प्रतीक म्हणून आहे. अशोक चक्र हे प्रतीक निळ्या रंगाचं असून यात 24 आरे आहेत. देवेंद्र विधान परिषद सदस्य, अनिता पंचायत समिती सभापती आणि अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधी म्हणून फ्रान्सिस हे राष्ट्रपती नियुक्त सदस्य आहेत. या माहितीवरून खालीलपैकी योग्य विधान कोणते? अनिता जिल्हा परिषदेची पदसिद्ध सदस्य असेल. देवेंद्रचं वय 25 वर्षे असेल. फ्रान्सिस यांचा संसद सदस्य म्हणून कार्यकाल जास्तीत जास्त 5 वर्षे असेल. फक्त अ व ब, फक्त ब व क, फक्त अ व क, अ ब क सर्व.
पर्यायातील उत्तर अ व क फक्त. पंचायत समिती सदस्य हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात. विधानसभा सदस्याचं 25 वर्ष आणि विधान परिषदेच्या सदस्यांचं 30 वर्ष असावं लागतं. राष्ट्रपतीकडून 2 अँग्लो इंडियन सदस्याची निवड होते. त्याचा कार्यकाल हा साधारणतः राष्ट्रपतीकडून नियुक्त केलेल्या 2 अँग्लो इंडियन सदस्यांचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो. आधुनिक काळात खालील पर्यायातील कोणती लोकशाही अव्यवहार्य ठरत आहे? प्रत्यक्ष लोकशाही, अप्रत्यक्ष लोकशाही, संसदीय लोकशाही, अध्यक्षीय लोकशाही. उत्तर आहे प्रत्यक्ष लोकशाही. प्रत्यक्ष लोकशाही यामध्ये लोकांचा प्रत्यक्ष सहभाग असतो. अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये लोकांचा अप्रत्यक्ष सहभाग असतो. सर्वसाधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या काही भागात पाऊस पडण्याचे कारण कोणते? दक्षिण महासागरावरून वाहणारे बाष्पयुक्त वारे, भारताच्या भूभागावरून वाहणारे कोरडे वारे, उत्तर भारतात निर्माण होणारा कमी वायुदाब, दक्षिण भारतात निर्माण होणारा जास्त वायुदाब. उत्तर आहे भारताच्या भूभागावरून वाहणारे कोरडे वारे. ऑक्टोबर व नोव्हेंबर हा मान्सूनचा परतीचा काळ असतो. या काळात ईशान्येकडून नैऋत्येकडे वारं वाहतं, त्यांना ईशान्य मोसमी वारं म्हणतात. हे वारं भूभागावरून वाहत असल्यानं ते कोरडं असतं. बंगालच्या उपसागरांवरून वाहताना ते बाष्प शोधून घेतात. आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या भागांमध्ये हिवाळ्यात देखील पाऊस पडतो. स्थानिक वेळेनुसार 30 अंश पूर्व रेखावृत्तावर रविवार दुपारचे 2 वाजले असतील तर 15 अंश पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील? सकाळचे 11, संध्याकाळचे 5, मध्यान्ह आणि संध्याकाळचे 4. उत्तर आहे सकाळचे 11. खालील पर्यायातील कोणते अरवली पर्वताचे वैशिष्ट्य नाही? भारतातील अतिप्राचीन पर्वतरांग गुरुशिखर हे सर्वात उंच शिखर आहे. वायव्य व आग्नेय दिशेत पसरलेली पर्वतरांग माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण. उत्तर आहे वायव्य व आग्नेय दिशेत पसरलेली पर्वतरांग. उत्तर आहे उत्तर भारतीय पठारी प्रदेशात मुख्यतः मारवाड, मेवाड, माळवा, बुंदेलखंड यामध्ये पठारांचा समावेश होतो. अरवली पर्वत या पठाराच्या वायव्य भागात पसरलेला आहे. हायड्रोजन वायू, बाह्यांबर, ओझोन वायू डॅश डॅश, अयनांबर, तपांबर, मध्यांबर, स्थितांबर. उत्तर आहे स्थितांबर. तपांबर हे पृथ्वी पृष्ठालगत असणाऱ्या वातावरणाच्या थरास तपांबर म्हणतात. स्थितांबर हे तापस्तंभीच्या वर स्थितांबर हा स्तर असून यात हवेची हालचाल होत नाही. मध्यांबरामध्ये स्थित्यांबराच्या वर मध्यांबर आहे. अयनांबरामध्ये मध्यांबराच्या वरच्या थरास अयनांबर म्हणतात. बाह्यांबरामध्ये वातावरणाच्या सर्वात उंचीवरील थराला बाह्यांबर म्हणतात. राष्ट्रीय महामार्ग जात नाही असा महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता? लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, चंद्रपूर, गडचिरोली, जालना, बुलढाणा. उत्तर आहे नांदेड, परभणी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.